मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या आता चर्चा आणि आरोपांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महायुती सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 410.3 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. ही योजना पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी सातत्याने टीका केली होती. निवडणुकीनंतर योजना गुंडाळली जाईल असा आरोप करत ही योजना फसवी असल्याचे सांगण्यात येत होते. सध्या विशेषतः एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मात्र आता महिला आणि बालविकास विभागाने अधिकृतपणे निधी खर्च प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वित्त विभागाच्या निर्देशानुसार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी नियोजन योजना राबवण्यासाठी 410 कोटी रुपयाच्या अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांनी खर्च करताना काटकसर आणि दक्षता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजना बंद करण्याऐवजी त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तपासणी प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये तब्बल 50,000 महिलांना स्वेच्छेने योजनेचा लाभ सोडला हे अधिकृत आकडेवारीतून समोर आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटक योजनेअंतर्गत आणि इतर सहाय्यक अनुदानासाठी एकूण 3,960 कोटी रुपयाचा निधीचे नियोजन करण्यात आले. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्रपणे 410.30 कोटी तरतूद आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपले चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.